क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचा एक गोड बुलंद आवाज विकासजी मोरे सर यांच्या वाणीतून तुम्ही या अगोदरची मॅचची कहाणी ऐकली। तर जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र एक मोठी मॅच रंगलेली आहे। द्वितीय फेरीची मॅच, एका बाजूला केबीसीसी बिरवाडी त्यांच्या विरुद्ध दाबे मोहन अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे। 3 षटकांचा खेळ आहे। थोडंसं स्पीडअप ठेवा विनंती असेल, वेळ जास्तीचा घेऊ नका। पंचांना विनंती आहे की आपण खेळाडूंना वारंवार सूचना द्या, कारण संध्याकाळचं सत्र आहे, अंधार लवकर होऊ शकतो। फुल टॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय, पाण्यामध्ये बॉल अडकलाय। 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठपुरा नक्की करतायत, बॉलला उचलतील, फेकी केली जाईल। बॉलच्या पाठीमागे दोन्ही खेळाडू इतक्या मोठ्या वेगाने धावत होते की अक्षरशः बॉल तिथेच राहिला आणि खऱ्या अर्थाने 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत। 2 धाव्याने श्रीगणेशा झालेला आहे दाबे मोहन या टीमचा। खरं तर गत वर्षी दाबे मोहन या टीमने मात्र पावसाळी रबर बॉल हंगामा गाजवला होता। अनेक ट्रॉफ्या त्यांच्या गावामध्ये गेल्यात पावसाळी हंगामामध्ये। आता मात्र द्वितीय फेरीची ते मॅच खेळत आहेत। समोर टीम आहे बिरवाडी। ओहो, यावेळेला वेट आणि वॉचची भूमिका घेतली, बॉलला मात्र बॅटच्या रनर मध्ये घेतलाय, उडवलाय आणि फेकून दिलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरतून सरळ धाव 6 धाव्यांसाठी। काय अप्रतिम फटका, रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल। अगदी वेट आणि वॉचची भूमिका घेतली सचिन चव्हाणने, त्यानंतर बॉलला येऊ दिलं आणि सरळ हाताने या बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर। परफेक्ट टायमिंग, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा सचिन चव्हाणच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। 8 धावा धावफलकावरती। सुनील आहे गोलंदाजीच्या रनवरती, आणखीन एक मोठा ब्लास्ट, परंतु या वेळेला एलिव्हेशन कमी आहे। क्षेत्ररक्षक अक्षरशः दोन्ही हात पुढे केले होते, हाताला चटका देऊन बॉल मात्र जमिनीवरती आलेले आहेत त्या 2 धावा। खरं तर अप्रतिम प्रयत्न होते, कॅच पकडणं गरजेचं होतं। कॅच पकडले असते ना तर सचिन चव्हाण एक मोठ्या खेळाडूला माघारी परतावं लागलं असतं, मॅच मध्ये कमबॅक झाला असता, मॅच मध्ये टर्निंग पॉइंट झाला असता। परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये। अप्रतिम फटका, 10 धावा धावफलकावरती आहेत। सुनील पुन्हा एकदा तयार, फुलटॉसचा बॉल ऑन साइडला उडवलाय, कडक कडक आणि कडक बेधडक, परंतु धावा किती मिळणार? पंचांकडे नजरा, केवळ एकच धाव। टप्प्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम करतो, फुलटॉसला माफी जरूर दिली जात नाहीये। 360चं मैदान असतं ना तर नक्की षटकार पाहायला मिळाला असता, परंतु कुठेतरी गोशांकित क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलं गेलं। सिंगल धाव मिळाली, 11 धावा धावफलकावरती। प्रथमतः बॅटिंग करत असताना दाबे मोहन या टीमची स्थिती पाहत आहे सचिन चव्हाण, एक अनुभवी खेळाडू, क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, परंतु गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचे आहेत, त्यांच्याकडे देखील खूप मोठा अनुभव आहे। ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं, परंतु सचिन चव्हाण सारखा एक घातक फलंदाज त्यांच्या समोर डावखुरी हाताचा। यावेळेला देखील थोडीशी शफल झाले, स्वतः गिरकी घेतली होती, बॅट देखील जोरकस फिरवली होती, परंतु फलंदाजाला बीट करून हा बॉल विकेट कीपर यांच्या हातामध्ये विसवला आलेला आहे। तो डॉट बॉल, एक तेरी तो एक मेरी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये। कमी आहे, गतीचा रनरअप आहे सुनील यांचा, डावखुरी हाताचे गोलंदाज आहेत, फिरकीचे जादूगार देखील आहेत, परंतु यावेळेला थोडसा बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाहीत। सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 12 या अंकावरती। 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 12 धावा धावफलकावरती आहेत। 12च्या सरासरीने खेळले ना तर 36 धावांपर्यंत मजल मारू शकतात, परंतु 45 ते 50 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना धावफलकावरती लगवाव्या लागतील दाबे मोहन या टीमला। आघाडीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसले। पहिलं षटक पूर्णपणे सचिनने खेळलेलं आहे, 12 धावा त्यांच्या बॅट मधून आले। ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सुमित आलेले आहेत, पाठीमागच्या मॅच मध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली, मॅन ऑफ द मॅच चे हिरो देखील ते ठरले होते, परंतु समोर देखील पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे सचिन चव्हाण। अनुभव आणि प्रयत्न, ऑन साइडला या बॉलला वळवलाय, पाण्यामध्ये बॉल मार्गस्थ झालाय, तारेवरची कसरत करत असताना क्षेत्ररक्षक अगदी छोटासा आहे, बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत अवघी सिंगल धाव घेतली जाते।
मेन पंचांच्या भूमिकेमध्ये हातलोटचे सचिन आहेत. थोडीशी घाई करा मित्रांनो, वेळ जास्तीचा घेऊ नका. अजून आपल्याला सेमीफायनल फायनल्स देखील खेळवायचे आहेत, त्यामुळे घाई केली तर थोडस बरं होईल. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल होता, वेग चांगला होता, चांगल्या लाईन वरती हा बॉल रिलीज केल्यानंतर उसळी चांगली दिली. आलेला आहे तो डॉट बॉल. फलंदाजाला बीट केलाय अक्षय आहे स्ट्राइक एंडला. गत वर्षी अक्षय यांचा खेळ बहरला होता. या वर्षी या मॅच मध्ये कशा प्रकारे ते खेळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित तयार. बॅकफुटला गेले, पंच खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते परंतु कॅच कॅरी करू शकले नाहीत. आणखीन एक जीवनदान या मॅच मध्ये. अक्षयला देखील जीवनदान मिळालंय, सचिन चव्हाणला देखील जीवनदान मिळालंय. कॅचेस खूप महत्वाचे आहेत. कॅच पकडल्या तर नक्कीच तुम्ही मॅच देखील पकडू शकता. पुन्हा एकदा सुमित तयार. ओहो, स्विंग अँड मिस. कमी गतीने हा बॉल हाताळला. वेगाने आले होते परंतु बॉल हाताळताना थोडासा बॉलचा वेग काढून घेतला. टप्पा अचूक होता. बीट करून देणारा हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सुमितने प्रभावित केले परंतु या वेळेला बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतलं, बॅटचा चेहरा ओपन केला आणि बॉलला फेकून दिले डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. सचिन चव्हाणच्या बॅट मधून एक धमाका पाहायला मिळाला. डावखुरे हाताचे फलंदाज आहेत. कमी प्रमाणात आपल्याला प्रत्येक टीम मध्ये डावखुरे हाताचे फलंदाज कमी पाहायला मिळत असतात, परंतु सचिनकडे अनुभव आहे आणि अनुभवाला साजेशी खेळी करत असताना मैदानाच्या आतमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली. आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून 2 षटकार आलेले आहेत आणि वैयक्तिक ते खेळत आहेत. 19 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 20 धावा धावफलकावरती आहेत. ओहो, बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा, दोन्ही गोष्टी जुळून आल्या आणि महत्वाची विकेट येते केपीसीसी बिरवाडी टीम साठी. सचिन चव्हाण बॅक टू द डगआउट. परतीच्या दिशेला तंबूच्या असलेला एक मोठी विकेट. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. अक्षरशः हाफ ट्रॅकर बॉल टाकला होता, त्यानंतर बॅटचा वरचा भाग लागला. विकेट किपरने कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही आणि पहिला झटका, पहिला हादरा, पहिला करंट लागलाय दाबे मोहन या टीमला सचिन चव्हाणच्या रूपाने. ओव्हर क्रमांक 2 इथे समाप्त झाले. ओव्हर क्रमांक 2 मध्ये जर पाहिलं तर अवघ्या 8 धावा आले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहे 20 धावा. सुमितचं मी कौतुक करेन, 8 धावा त्यांनी खर्च केल्या. 1 षटकार वगळता चांगली गोलंदाजी केली आणि महत्वपूर्ण ज्या विकेटच्या शोधामध्ये केपीसीसी बिरवाडी संघ होता ती विकेट मात्र आलेली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार चव्हाण, जर्सी क्रमांक 17. स्ट्राइक एंडला अक्षय आहे, जर्सी क्रमांक 4 घेऊन. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक संकेत शिर्के आलेले आहेत. पहिलाच बॉल पेस करतील अक्षय. हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट पूल. क्षेत्ररक्षक 2 होते आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जी दरी होती ना, त्या दरीतून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी अक्षयच्या बॅट मधून आलेला आहे धमाका. शेवटचं षटक म्हणलं की हाणामारीचं षटक. फलंदाजांना बेधडक फटकेबाजी करावी लागते आणि पहिल्याच बॉल वरती अक्षयने दाखवलाय आपला दमखम. धावफलकाला एक चांगला आकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या अंकावरती. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल, याही बॉलला उडवलाय लागोपाठचा दुसरा ब्लास्ट मिस्टर अक्षयच्या बॅट मधून. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. दाबे मोहन या टीमच्या डकआउट मध्ये टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा आवाज पाहायला मिळतोय. काय येऊ नये, अक्षय नावाचं वादळ गोगावलंय, थांबायचं नाव घेत नाहीये. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 ठोकलेत पट्ट्याने षटकार. अर्थातच नाव आहे अक्षय, गाव आहे दाबे मोहन. 32 धावा धावफलकावरती. षटकार हॅट्रिक होणार का?
हा ट्रॅकर बॉल यावेळेला फटका फसलाय परंतु बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव मिळेल. हा ट्रॅकर बॉल वरती अक्षरशः अक्षय नावाचं वादळ तुटून पडलेलं आहे. तर शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. धावफलकावरती धावा आहेत 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 3 बॉलच्या पाठीमागे 2 मोठे फटके आले ना तर एक चांगली धाव संख्या पाहायला मिळेल दाबे मोहन या टीमची स्कोर कार्ड वरती. अक्षयकडे ती ताकद आहे, अॅबिलिटी आहे, धमक आहे, संघर्ष करण्याची प्रेरणा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ओहो हा ट्रॅकर बॉल याही बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक पाहत आणि पाहतच राहील. सडक पे बेधडक कडक षटकार, अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक षटकार अक्षयच्या बॅट मधून. या ओव्हर मध्ये अक्षरशः अक्षयने 3 षटकार ठोकलेत 4 बॉलच्या पाठीमागे. 19 धावा अक्षरशः कुठून काढले. आणखीन एक हा ट्रॅकर बॉल, आणखीन एक मोठा ब्लास्ट. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. ना संघर्ष ना तकलीफ है तो क्या मजा सीने में. तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के शायरी से लिखे पढ़ने कभी कोरे नहीं होते और जो कड़ी मेहनत करते हैं उनके सपने कभी अधूरे नहीं होते. मैदानाच्या आतमध्ये अक्षय नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळत आहे. वार वार आणि फक्त वार केले जात आहेत. याही वेळेला या बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते परंतु इथे कॅच करू शकले नाहीत आणि इथे डायरेक्ट हिट. विकेटचं पतन अक्षयला माघारी परतावं लागेल परंतु 2 धावा धावफलकावरती जोडूया आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 47 अंकावरती. अक्षयने मात्र अप्रतिम खेळी केली. त्याच्या बॅट मधून अक्षरशः 4 षटकार आले आणि 4 षटकाराच्या साह्याने 20 धावा बनवले 7 बॉलच्या पाठीमागे. आणि सुमितचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्या प्रकारे त्यांनी फेकी केली ना अचूक फेकी डायरेक्ट हिट अप्रतिम पाहायला मिळाला. आणि इथे मात्र शेवटच्या बॉल वरती अक्षय नावाचा घात झाला. 1 इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा धावफलकावरती आहेत आणि 48 धावांचं लक्ष्य आहे. खरं तर पहिल्या षटकामध्ये सुनीलने 12 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये सुमितने 8 धावा खर्च केल्या परंतु शेवटचं षटक खूप महागडं राहिलं. केबीसीसी बिरवाडी टीम साठी संकेत शिर्केने तब्बल 25 धावा खर्च केल्या. बॅटिंगच्या जोरावरती जर आपण पाहिलं तर सचिनने मात्र चांगली खेळी साकारली. त्यांच्या बॅट मधून 2 षटकार देखील पाहायला मिळाले. त्यानंतर अक्षयने मात्र डावाला सावरलं आणि धावफलकाला एक सन्मानजनक धावफलकावरती नेमून ठेवलेला आहे. 47 धावा धावफलकावरती 48 धावांचं लक्ष्य आहे. थोडंसं स्पीडअप ठेवा विनंती असेल. अ ग्रुप मधून फायनलचा सामना खेळण्यासाठी मात्र हातलोट संघ सज्ज आहे. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये हातलोट टीमने मात्र चांगली कामगिरी करून फायनलचं तिकीट बुक केलंय परंतु ब गटामधून फायनलचं तिकीट कोण बुक करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 18 बॉलच्या पाठीमागे 48 धावांची आवश्यकता आहे. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये केबीसीसी बिरवाडी टीमची पारंपरिक जोडी संकेत शिर्के आणि त्यांच्या जोडीला सीताराम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय आणि खेळताय. कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री जननी माता क्रिकेट संघ रेणूशी आयोजित ॲडव्होकेट चषक 2024 पर्व क्रमांक 2 रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा. प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगलं संयोजन आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळालेलं आहे. प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी मात्र ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावरती उचलून घेतलेली आहे. खरं तर KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरच्या अनेक स्पर्धा आहेत ना त्या लाजवाब असतात, पाहण्यासारख्या असतात. कारण प्रत्येक मॅच रफ अँड टफ होत असते. हे आपण देखील कित्येक वेळा पाहत आलेलो आहोत. चला थोडंसं स्पीडअप ठेवा. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना दिली जाते. 48 धावांचं लक्ष्य आहे.
चला मॅच ऑन होते. पंचांचा सिग्नल ग्रीन सिग्नल. सचिन फलंदाजीच्या रनवेवरती पहिलं षटक घेऊन आले. समोरच्या बाजूने संकेत शिर्के. संकेतला द्यावे लागतील. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? थोडसे पहा गोलंदाज किट झाले. सचिन चव्हाण. क्रिकेटचा खेळ म्हटलं ना रबर बॉल पावसाळी की तुम्हाला असं चित्र पाहायला मिळत असतं. आणि सचिन चव्हाण थोडेसे स्किट झाले. एक धाव पूर्ण केले. एका धावेने मात्र श्री गणेशा झालाय केबीसीसी बिरवाडी टीमचा. संकेत शिर्केने आपलं खातं ओपन केलंय. आता एका धावेने चालू झालेली गाडी धावून थांबवायची आहे 48 अंकावरती. ओव्हर क्रमांक 1 मधील बॉल क्रमांक 2. समोरच्या बाजूने सीताराम. ओहो हा ट्रॅकर बॉल होता. वेग चांगला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल पाठीमागच्या दिशेला सिंगल धाव इथे पूर्ण केलेली आहे. 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा आले. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हटल्यानंतर चौकार षटकारांच्या आतिषबाजी दाखवावी लागेल केबीसीसी बिरवाडी टीमच्या खेळाडूंना. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघाला आहे. सिंगल धाव मिळालेली आहे. पुन्हा एकदा सचिन चव्हाण ओव्हर द विकेटने निघतील. समोरच्या बाजूने सीताराम. आडव्या बॅटने या बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. प्रेक्षक बनतील क्षेत्ररक्षक. मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सीताराम यांच्या बॅट मधून आलेला दमखम दाखवणारा लाजवाब षटकार. पाठीमागचा पाय थोडासा वाकवला होता. परफेक्ट मिडल ऑफ बॅट केली आणि तदनंतर काउ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या बाहेर मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला. अशा प्रकारची बॅटिंग अपेक्षित आहे. अशा प्रकारची बॅटिंग केली ना तर नक्कीच विजयापर्यंत पोहोचू शकते टीम केबीसीसी बिरवाडी. हो यावेळेला टप्पा चांगला होता. बॉल टप्पा पर्यंत खाली राहिलाय. बॅट वरतून निघून चालले आलेला आहे तो डॉट बॉल. कमबॅक करून देणारा हा बॉल आहे. एक तेरी तो एक मेरी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. याही वेळेला आणखीन एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. पाठीमागचा पाय वाकवल्यानंतर बॅटचा चेहरा ओपन केला. बॅटच्या रनर मध्ये बॉलला घेतला आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सीताराम यांच्या बॅट मधून आणखीन एक लाजवाब षटकार. या ओव्हर मध्ये अक्षरशः 2 षटकार आले सीताराम यांच्या बॅट मधून. धावफलकाला एक चांगला वेग निर्माण झालाय. बॅक फुटला जात असताना चांगला पंच चांगला कट आणि या वेळेला पाणी जास्त आहे आणि पाण्यामध्ये बॉल जाऊन थांबलाय. पाणी जर का तिथे नसतं ना तर नक्कीच हा चौकार पाहायला मिळाला असता. 2 धावा धावफलकावरती जोडी आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 अंकावरती. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि खरं तर जी सरासरी हवी होती प्रति 16 धावांची त्या 16 धावा केबीसीसी बिरवाडी टीमने ठोकलेल्या आहेत. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत 32. थोडंसं टीम मीटिंग घेऊ नका किंवा चर्चा करू नका. थोडीशी घाई करा. आयोजकांना आपण काय देऊ शकतो तर आयोजकांना आपण वेळ देऊ शकतो आणि वेळ खूप महत्वाची. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि थांबणार. 12 बॉल 32 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये तुषार चव्हाण. समोरच्या बाजूने संकेत शिर्के. आज सिद्ध करावं लागेल KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर मध्ये माझ्या नावाची चर्चा का आहे. कारण संकेत शिर्के कित्येक वेळा महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून पाहायला मिळालेले आहेत. पहिलाच बॉल तुषार चव्हाण घेऊन निघाले. जर्सी क्रमांक 17. लोअर फुलटॉसचा बॉल अगदी स्वीपचा फटका. सिंगल धाव कंप्लीट. एका धावेवरती समाधान. संकेतला माहित आहे की सीताराम फॉर्म मध्ये आहेत. त्यांच्या बॅट मधून धावा येत आहेत. त्यांना स्ट्राइक वरती आणणं माझं काम आहे आणि ते काम त्यांनी चोखपणे बजावलेलं आहे. आता येणारे बॉल 11 आणि धावा बनवायचे आहेत 31. सीताराम यांची बॅट तळपले. या ओव्हर मध्ये जर 2 ते 3 मोठे ब्लास्ट आले ना तर नक्कीच मॅच मध्ये रंग भरले जातील.
ओहो खोलवा टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर बॉल टाकलाय, सिंगल धाव खोदून काढला आणि इथे मात्र एकच धाव मिळते. इक्के दुक्के से खुश नाही होगा. केबीसीसी बिरवाडी टीमला मात्र आता धावांची आवश्यकता आहे, कारण बॉल कमी आहेत. धावा मोठ्या प्रमाणामध्ये बनवायच्या आहेत. अजूनही 10 बॉलच्या पाठीमागे 30 धावांची आवश्यकता. संघर्ष करावा लागेल. संघर्ष त्यांनाच निवडतो ज्यांच्यामध्ये संघर्ष पेलण्याची ताकद असते. ओहो टप्पा पडल्यानंतर वेग चांगला धारण केलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलाय. अक्षरशः फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात तुषारने. संकेतला मात्र थांबवलाय. संकेतला मात्र संकेत दाखवावे लागतील. खेळावं लागेल, झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल. हाफ ट्रॅकर बॉल अगदी कानाच्या बाजूने निघून चाललाय. सांगून देतो की हा डॉट बॉल आहे. लाजवाब बॉलिंग तुषार चव्हाणची. अक्षरशः संकेत शिर्के या पलाडे खेळाला मात्र थांबवण्यामध्ये यश आलंय. आणखीन एक बॉल वेगवान पाहायला मिळालाय, परंतु या वेळेला पहा सिंगल धाव घेतली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 18च्या घरामध्ये. एकोणीस धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल पंचांनी स्पष्टपणे नकारात्मक चेंडू घोषित केलेला आहे. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. 20 धावा धावफलकावरती आहेत. आता इथून पुढे अजूनही 28 धावांची आवश्यकता. 7 बॉलच्या पाठीमागे 1 बाउन्सरचा देखील इशारा केलेला आहे. ओहो या वेळेला पहा फटका चांगला आहे, परंतु एलिव्हेशन पाहावं लागेल, लांबी पाहावी लागेल. लॉंग अँड स्ट्रॉंग अप्रतिम षटकार सीताराम यांच्या बॅट मधून. पाक क्रिकेट मध्ये वयाला मर्यादा नाहीये. ओल्ड इज गोल्ड. खरं तर जुनं ते सोनं. आज आपल्या टीम साठी मात्र धावून येत आहे. खरं तर अफलातून बॅटिंग करत असताना सीताराम पाहायला मिळत आहेत. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत 22. 6 बॉल 22 धावा, 22 धावा 6 बॉल असं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. थोडीशी घाई करा विनंती असेल. गोलंदाजी करणारी टीम आपला गोलंदाज लवकर पाठवा. सीतारामने मात्र अक्षरशः प्रभावित केलंय. क्रिकेट मध्ये वयाला मर्यादा नाही आणि आज मात्र जरी 40+ चे खेळाडू असले ना तरी मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः एखाद्या नवयुक्त खेळाडूला लाजवेल अशी खेळ त्यांनी साकारले. 6 बॉलच्या पाठीमागे 22 धावांची आवश्यकता आहे. पांडुरंग गोलंदाजीच्या रनवेवरती समोरच्या बाजूने संकेत शिर्के. प्रारंभिक जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे. लोअर फुलटॉसचा बॉल दिशा दिलेली आहे आणि केवळ सिंगल धाव घेतली जाईल. संकेत कोणत्याही प्रकारची घाई करणार नाही. संकेतला माहित आहे की सीताराम यांची बॅट तळपलेली आहे. सीताराम यांची नजर अगदी बॉल वरती बसलेली आहे. सीताराम यांना रबर बॉल आहे ना तो अगदी फुटबॉल दिसतोय आणि म्हणूनच ते मोठे फटके सजवतात. आता 5 बॉल 21 धावांची आवश्यकता. 3 षटकार 1 चौकार. मॅच फिनिश. मॅच उद्ध्वस्त होऊ शकते. ओहो या वेळेला समोरच्या दिशेने मनगटाचा वापर करून टायमिंगचा परफेक्ट वापर केलाय आणि बॉलला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. मित्रांनो मॅच जिंकू किंवा हरू, परंतु सीताराम यांची बॅटिंग जर आवडली असेल ना तर एक खेळाडू म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारले. 40+ चे खेळाडू आहेत. क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नाही. आज मात्र एखाद्या नवयुक्त खेळाडूला लाजवेल अशी खेळ त्यांनी साकारले. आता येणारे बॉल 4 आणि धावा बनवायच्या आहेत 15. 15 धावा. 4 बॉल 15 धावा. बॅकफुटला गेले. आणखीन एक चांगला पंच, परंतु यावेळेला एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक 2 चेंडूचा पाठमारा करतायत. बॉलची फेकी जरूर केली जाईल. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. आता समीकरण येऊन ठेपलंय 3-13. कोणाचे वाजणार 12. 3 बॉल 13 धावांची आवश्यकता.
शेवटपर्यंत हार मानायची नाहीये जीवनामध्ये, संघर्ष करत राहायचा आहे। काळ कसोटीचा आहे परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे। बॅकफुटला गेले पण चांगला आहे परंतु याही वेळेला एलिव्हेशन कमी आहे, क्षेत्ररक्षक पोहोचले होते अक्षरशः छोटे खेळाडू। ज्या प्रकारे तुम्ही पाण्यामध्ये पोहण्यासाठी एखादी उडी मारताना डुबकी ज्याला म्हणतो आपण, तशा प्रकारे त्यांनी डुबकी या तळ्यामध्ये टाकले। शेतकऱ्याची मुलं आपण आहोत। आता 2 बॉल 11 धावांची आवश्यकता, 2 षटकार ठोकावेच लागतील। आपल्या जीवनातील सर्वाधिक चांगले बॉल खेळायचे आहेत सीताराम यांना आणि आपल्या जीवनातील सर्वाधिक चांगले बॉल टाकायचे आहेत पांडुरंग यांना। हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल मॅच पाहायला मिळते, हृदयाची धडधड वाढवणारी ही मॅच। 2 बॉल 12 धावांची आवश्यकता। या बॉल वरती खूप काही निर्भय, थोडासा प्रेशर आहे, थोडासा दबाव आहे गोलंदाजावरती। समोर इनफॉर्म फलंदाज सीताराम आहेत। ओहो, या वेळेला हाफ ट्रॅकर वेग चांगला होता, केवळ सिंगल धाव प्राप्त झाले आणि आता मात्र या मॅच मध्ये जी जान होती ती जान अक्षरशः दाबे मोहन या टीमने काढून घेतलेली आहे। आता 1 बॉल 10 धावेची आवश्यकता आहे। ओहो, या वेळेला पास संकेतची बॅट देखील बोलायला लागले परंतु खूप उशीर झाला। या अगोदर जर फटके अशा प्रकारचे संकेतच्या बॅट मधून जर पाहायला मिळाले असते ना तर नक्कीच संकेतने संकेत दर्शवले असते, परंतु वेळ निघून गेल्यानंतर वेळ काही कामाची। आणि इथे मात्र हा सामना जिंकलाय दाबे मोहन या टीमने। विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन। हार्ड लक बॅड लक केपीसीसी बिरवाडी संघ। या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच